देशाचा असतो, तो कुठल्याही पक्षाचा नसतो। त्यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी भाजपाचा प्रचार करू नये असे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले। मंगळवारी वसई महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। भाजप गोमूत्रधारी तसेच गुरसटलेल्या मानसिकतेचा पक्ष असून मला नकली शिवसेना म्हणणारे भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली नेते आहेत अशा शब्दात त्यांचा खरपूस समाचार घेतला। मग कदाचित एअरफोर्सची विमान आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, सगळ्या तुमच्या बुलेट प्रूफ गाड्या, जॅमर, जिथे जिथे मोदी जातात तिकडे एअरफील्ड बंद करून टाकतात। सर्वसामान्य माणसांना जाता येत नाही तिकडे। जिथे सभा असते तिथे पूर्ण म्हणजे पुण्यात सभा झाली, जणू काही लष्कराची छावणी असावी अशा पद्धतीने बंदोबस्त लावला होता। आणि असं सगळं छान शोकी करून तुम्ही मतांची भीक मागता आणि ज्यांच्याकडे भीक मागता तुम्ही त्यांचा कधी विचार केलाय? आता तुम्ही तुमचे जे काही जोडे जिजतच नाही म्हणा, पण जेव्हा माझा शिकलेला तरुण किंवा तरुणी रोजगारासाठी सगळीकडे दारोदारी फिरत असतो, कोण देत नाही त्याला, मग तुम्ही मत मागितल्यानंतर आम्ही तुम्हाला मत देतो। 2 कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होतात, मग तीच माणसं तुमच्या त्या भूलथापांना भुलून त्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं आणि मग ते दारोदारी जेव्हा वणवण फिरतायत त्यांची काय हालत होत असेल? त्यांच्या दिमतीला पोलीस, सैन्य, एअरफोर्सची विमानं नाही आहेत, गाड्या नाही आहेत। घरी गेल्यानंतर आई वडील विचारतात, काय रे नोकरी मिळाली का? नोकरी मिळत नाहीये। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा मंगळवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर येथील मैदानात आयोजित करण्यात आली होती। आपल्या पाऊण तासाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ला केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा हवाला त्यांनी दिला। तुम्ही कितीही इंजिनाचे डब्बे लावा, तुमचं दिल्लीचं इंजिनच बदलून टाकू असे उद्धव ठाकरे म्हणाले। भाजपने देशात कंत्राटी पद्धती आणली आहे। देशात कोणाला काय कायमस्वरूपी रोजगार नाही, कंत्राटी पद्धतीने अग्निवीर आणि कामगार पद्धती आणली आहे। त्यामुळे तुमचे कंत्राट येत्या निवडणुकीत रद्द करू असे उद्धव ठाकरे म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्याचे भाजपाचे षडयंत्र आहे। राम मंदिरावरून भावनिक राजकारण करणाऱ्या भाजपने राष्ट्रपती द्रौपदी यांना सोहळ्यासाठी का बोलवले नाही? त्या आदिवासी म्हणून त्यांना डावलले का असा सवाल केला। राम मंदिर हे मोदींच्या नाही तर न्यायालयाच्या निर्णयानंतर झाल्याचे त्यांनी सांगितलं होतं। आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारकडून सुरू असलेल्या फसव्या जाहिरातींचाही समाचार घेतला। पंतप्रधान आवास योजना, गॅस या योजना फसव्या असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले। मते फोडण्यासाठी भाजपने उमेदवार उभा केला आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारावर टीका केली। परंतु शिट्टीला मत देऊन ते मत नासवू नका असे ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचे नाव न घेता सांगितले।